प्रेक्षको, आपण एक शब्द ऐकला असेल, तो म्हणजे कर्नाटकी कशिदा. कर्नाटकी कशिदा मी काढीला. हो, तेच ते गाणं, कर्नाटकी कशिदा मी काढीला. कर्नाटकाच्या राजकारणामध्ये चेंज ऑफ गार्ड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मुख्यमंत्र्यामध्ये बदल झालेला आहे. पण नेमका आता हा असा खांदेपालट व्हायचं कारण काय? राहुल गांधी यांचं मन एकदम कसं बदललं? आणि या कर्नाटकाने काँग्रेसला खूप मोठे नेते दिले. रामकृष्ण हेगडे, निजलिंगप्पा, एस एम कृष्णा, वीरेंद्र पाटील, बंगारप्पा, किती नावं घ्यावीत तुम्हाला मी सांगतो, की ज्यांनी कर्नाटकातून जाऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणावर खूप मोठा फरक घडवला. आता शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी एक प्रकारे वर्णी लावायचं कारण काय? सिद्धारामय्या यांना राजीनामा द्यायला भाग पाडायचं नेमकं कारण काय? दोघांमध्ये सत्तेची रस्सीखेच तर यापूर्वी सुरू होती. सिद्धारामय्या हे काही तसे हलक्यात घेण्याला येण्याजोगा नेता नाहीये. आज काँग्रेसमध्ये ओबीसी समाजाचं एकमेव नेतृत्व जर कोण करत असेल तर हे सिद्धारामय्या आहे. पण आज मात्र त्यांना आपलं पद वाचवता आलं नाही. पण वाचवता आलं नाही म्हणून लढाई सोडेल तो कसला? राजकारणामध्ये यू आर नॉट डिफिटेड टिल द टाइम यू ऍक्सेप्ट दॅट यू आर डिफिटेड. म्हणजे हिमाचल प्रदेश आहे, कर्नाटक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केरळम आहे. या तिन्ही राज्यामधले मुख्यमंत्री आता कोणाच्या मर्जीचे असतील तर ते राहुल गांधी यांच्या मर्जीचे नाहीत.